उत्तर द्यायचं काही गरज नाही। माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, आमचे सगळे 60 आमदार आहेत। प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती परत भाष्य करायचं काही कारण नाही। आजही त्या राष्ट्रवादी केलेल्या टीकेवर तुम्ही ठाम आहात? नाही, माझं त्या टीकेवरती ठाम असायचं कारण एकच आहे, आम्ही युतीत लढलो। युतीत लढल्यानंतर मला वाटतं सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा माहीत आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने ताकदीनं माझ्या विरोधात इथं लढल्या, मग त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचा? आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काही गरज नाही। माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, आमचे सगळे 60 आमदार आहेत। प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती परत भाष्य करायचं काही कारण नाही। शिवसेनेच्या आमदार विरोधात काम केलं, सत्तेशिवाय राहू शकत नाही। त्यावेळेस प्रतिटीका अशी झाली की मंत्रिपद न मिळाल्यामुळे तुमची अस्वस्थता आहे, या पद्धतीने तुमच्यावर टीका करण्यात आली। नाही, त्याला फारसं मी महत्व देत नाही। माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना, त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही। जे फॅक्ट्स आपल्या मतदारसंघापुरतं मी बोललो, आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी 1 वर्ष बोललो नाही, तो मला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवलं। आणि एक विषय धाराशिव जिल्ह्याचं बोललं तर राष्ट्रवादी आणि भाजप धाराशिव जिल्ह्यात एक असं एक सूट मागच्या वेळेस आपण लोक केलं, काय खरंच वस्तुस्थिती आता तशी नगरपालिकेत दिसते का? काय कारण काय आहेत न युती महायुतीनं एकत्र न लढण्याची कारण काय? सांगितलं की तुम्हाला आता की प्रत्येक पक्षाला आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा असते, जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याची इच्छा असते। कार्यकर्ते 5-5, 7-7 वर्ष झटलेले असतात आणि जर युतीत आपण लढलो तर त्या कार्यकर्त्याला त्या पक्षाला न्याय देता येत नाही। आणि म्हणून कुठेतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचे एक धोरण असू शकतं, सगळ्यांचंच असू शकतं, त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही। शेवटचा प्रश्न, तुम्ही 60 आमदाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात काम केलं शिवसेनेच्या, ही तक्रार तुम्ही वरिष्ठ लेवलला सांगितली की किंवा केली का आमदारांनी? हा, माझ्या जे काय बाकीच्या आमदारांनी केली की नाही मला माहित आहे, पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत असतो, ते मी माझ्या नेत्याला सांगितलेलं आहे।